आपल्या गावाकडे एरिया नाही भेटला म्हणलं आपल्याला एरियाचं नियोजन तर आपण डायरेक्ट 40 किलोमीटरवरून लावलं. तर बघा सविस्तर काय व्हिडिओमध्ये. तर नमस्कार, स्वागत तुमचं परत एकदा आपल्या अशाच एका व्लॉगमध्ये. तर काय सकाळ सकाळ उठलो होतो ना, आपल्याला आलो होतं डायरेक्ट गाड्याचंच काम म्हणजे कडवाळाचं काम वगैरे केलं. आपण बसलो गाडीवर आणि निघलो डायरेक्ट विसापूरला. कारण विषय असा होता, आपल्या मकाला मारायचा होता विर्या. मग काय आपण निघलोच होतो तेवढ्यात हे रेल्वेने आपल्याला कधी नाट नाही लावली, म्हणजे जाता कधी थांबवायला नाही लागला असं तर कधी झालंच नाही. जाऊ द्या, मग काय 2-3 दुकानं आपण चापून बघितले, पण काय आपल्याला तिथं म्हणले यायला तुमच्या जोगात एरिया नाही, मग तुम्हाला पण एरिया नाही. मग काय नंतर म्हणलं यायला एरिया तर नाही भेटला, तर थोडं सामानच घेऊन जावा. मग काय डायरेक्ट किराणा दुकानात गेलो. किराणा दुकानातून थोडे डव शॅम्पू घेतले, पावडर घेतली, म्हणलं जरा गोरा बिरा होईल. आणि थोडं खायला घेतलं. बाकीचं सामान ते घरच्यांचं होतं, पण हे तर आपलंच होतं. यायला नंतर बघितलं तुमचा भाऊ किती हेवी ड्रायव्हर आहे, पाण्यातून हातकडून बी एका हाताने गाडी चालवत असतो सारखा त्याच्यामुळे तो लय हेवी ड्रायव्हर आहे बरं का. नंतर काय मस्तपैकी तोंडाला बिंडाला बांधलं. विषय असा आहे, तोंडाला बांधायला तुमचा भाऊ म्हणजे गाडी एकदम सावकाश चालवतो, त्याच्यामुळे कुणी वळखलं ना, त्याच्यामुळे ते तोंडाला बांधावं लागतं. आणि कुठं पण लगेच म्हणतात फोटो बिडा, त्याच्यामुळे ते तोंडाला बांधावं लागतं, तुम्ही समजून घ्यावं. नंतर काय मस्तपैकी गाडीला आलो चिखलीत आपण, आणि पेट्रोल टाकलं, कारण आपण चाललो होतो डायरेक्ट युरिया आणायला. ती बी डायरेक्ट देवळगाव असं ना आपल्यापासून डायरेक्ट 30-35 किलोमीटर. मग काय डायरेक्ट 52च्या स्पीडनी आपण निघलो आणि डायरेक्ट देवळगावच्या फाट्याला वळालो. देवळगावच्या फाट्याला वळालो होतो, मुंडक्याचं काय सोडत नव्हतं आपण, त्याच्यामुळे काही विषयच नव्हता. आणि तळं तर इतकं मोठं आहे ना भाऊ, काही सांग काही विचारूच नका भाऊ, इतकं मोठं तळं असन ते. जाऊ दे म्हणलं, तळं असं नका मोठं, पण आपल्याला तळ्याच्या शेजारूनच काय मग काय नागमोडी वाटेने आपण गाडी 42च्या स्पीडने केली, कारण रस्ता खराब होता, त्याच्यामुळे स्पीड थोडी कमी करावी लागली. मग काय गाडी पळीत परत आपण निघलो होतो आणि डायरेक्ट इथं सांडेवालो. यायला म्हणलं चला इथं थोड्या वेळ थांबू, कारण इथं जरा नजारा पाहण्यासारखा होता, त्याच्यामुळे म्हणलं थांबावं थोडं. आणि जरा फिरल्याने बी चांगलं असतं. परत म्हणलं ह्या पाण्यात उडी बिडी मारायचो, पोहून बिऊन यावा, पण नको म्हणलं, आपल्याला एरिया आणायला जायचं आहे. परत घरचे घरात नाही घ्यायचे. बाकी हे स्क्रू कायचे होते हे आपल्याला कमेंटमध्ये सांगावं. खाली तर मोकार लांबपर्यंत होतं ते, आपल्याला तर काय कळालं नाही. तुम्हाला माहीत असेल तर ते कमेंटमध्ये आपल्याला नक्की सांगा. मग काय डायरेक्ट ते दुकानात आलो, मस्तपैकी बिल फाडलं त्यांच्याकडून. आणि नंतर म्हणलं यायला द्या बा आता आपल्याला एरिया. मग काय डायरेक्ट गोडाऊनला आलो. पाटापाटा तुमच्या भावानी आणि त्या भावानी दोघांनी मिळून पाटापाटा गोण्या बिण्या टाकल्या, 2 गोण्या खतरनाकमध्ये, आणि निघलो परत आपण परतीच्या प्रवासाला. तुमचा भाऊ लय खतरनाक आहे बरं का. हे बघा 2 गोण्या टाकल्यात, ते बी बांधल्या नाहीत. ते बी आता 35-40 किलोमीटर डायरेक्ट अशाच नेणार बिना बांधतात. म्हणजे हेवी ड्रायव्हर कशाला म्हणतात. मग काय डायरेक्ट हायवेने आपण 42च्या स्पीडने निघलो होतो, कारण विषय असा होता गोण्या होत्या, त्याच्यामुळे गाडी मोकार व्हाय बोलायची. त्याच्यात आपल्याला मध्ये घाटात येऊन थांबावं लागलं. यायला म्हणलं पुढं काय ॲक्सिडेंट झाला काय, पण नाही. नंतर कळालं पुढं तर राहायला रोडचं काम चालू आहे. चांगलं आहे म्हणलं, प्रशासन जरा काळजी घेते. शेवटी आपण आलो होतो आपल्या डेस्टिनेशनला, म्हणजे गावाच्या रस्त्याला वळालो होतो. आणि इथंच आपलं वावर आहे, त्या वावराच्या मकाला आपल्याला हिरा टाकायचा होता. याला जाऊ दे म्हणलं, आता ह्या 2 गोण्या अशाच घरी घेऊन त्यात जाता एक गोणी बी पडून गेली जाऊ दे म्हणलं.